मित्रांनो, MPSC फुले या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण सांगली जिल्हा पोलीस भरती प्रश्नपत्रिका वर्ष 2016 पाहणार आहोत. यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारच्या जवळपास 20 ते 19 प्रश्नपत्रिका आपण अपलोड केलेल्या आहेत. जर तुम्ही त्या पाहिल्या नसतील तर पाहून घ्या. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की तुम्ही कोणत्या ना कोणत्या रूपानं पोलीस भरतीच्या वेगवेगळ्या जिल्ह्याच्या सर्व प्रश्नपत्रिका व्यवस्थितरित्या पहा, त्या सोडवा, जेणेकरून परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, प्रश्नांचा दर्जा, प्रश्नांची दिशा आणि करंट अफेअर्स या सर्व बाबी त्यामधून क्लिअर होतील. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सांगली जिल्हा पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2016 आणि पहिला प्रश्न पहा. बुद्धिमत्ता आणि गणित, ज्याला आपण अंकगणित व बुद्धिमत्ता असं म्हणतो, तर ते प्रश्न आपण वेगळ्या सिरीजमध्ये पाहतोय, जेणेकरून त्यासाठी बोर्डची आवश्यकता असते आणि एक्सप्लेनेशन प्रॉपर करावं लागतं. म्हणून अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण स्किप करून बाकी सर्व प्रश्न आपण पाहतोय. पहा, सुरुवातीचा पोर्शन जो आहे तर तो काही बुद्धिमत्तेचे प्रश्न घेऊन आलेला आहे. आणि प्रश्न क्रमांक 5 जर आपण पाहिला, केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात आलेला स्वच्छ भारत अभियानात डॅश डॅश या शहराने देशात पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवले. मित्रांनो, हा प्रश्न करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे आणि त्यामुळं 2019-20 मध्ये आपण पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका जर फेस करत असू तर आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये याचंच अपडेट व्हर्जन जे आहे किंवा यामध्ये अपडेट करून सध्या 2019-20 मध्ये हा पुरस्कार कोणत्या शहराला देण्यात आलेला आहे, कोणत्या राज्याला, कोणत्या गावाला, तर या बाबीचा विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर प्रश्न क्रमांक 5चे पर्याय पाहू. चंदीगड, म्हैसूर, पिंपरी चिंचवड आणि सुरत. प्रश्न क्रमांक 5चं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, म्हणजेच म्हैसूर या शहराला केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानात देशात पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 6. नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात प्रथमच इतर देशांच्या सैन्य तुकडीने आपला सहभाग नोंदवला. तो देश कोणता? फ्रान्स, जपान, रशिया आणि अमेरिका. प्रश्न क्रमांक 6चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, म्हणजेच फ्रान्स या देशाने भारत देशामध्ये झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये प्रथमच इतर देशाने संचलन केल्याची नोंद केलेली आहे आणि तो देश म्हणजे फ्रान्स होय. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला आपला प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो 26 जानेवारी या दिवशी, तर त्यावेळेला आपण काही विदेशी महत्त्वपूर्ण पदावरील व्यक्ती म्हणजेच पंतप्रधान, देशाचे राष्ट्रप्रमुख किंवा राष्ट्रपती यांना आपण बोलवत असतो. तर तो सुद्धा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून तोही लक्षात ठेवावा. प्रश्न क्रमांक 7. 2015चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? हा प्रश्न जर तुम्ही 2015-16च्या प्रश्नपत्रिका पाहिल्या असतील तर त्यामध्ये तुमच्या सुस्पष्ट लक्षात आलेलं असेल की हा प्रश्न वारंवार विचारण्यात आलेला आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून 2019-20 महत्त्वपूर्ण आहे. प्रश्न क्रमांक 7 पर्याय पाहू. सायना नेहवाल, मेरी कोम, महेंद्रसिंग धोनी आणि सानिया मिर्झा. प्रश्न क्रमांक 7चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक डी, म्हणजेच सानिया मिर्झा. प्रश्न क्रमांक 8. प्रदूषण नियंत्रणासाठी वाहनाबाबत ऑड इवन म्हणजेच सम विषम फॉर्म्युला कोणत्या राज्याने राबविला आहे? दिल्ली, चंदीगड, गुजरात आणि केरळ. प्रश्न क्रमांक 8चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ए, म्हणजेच दिल्ली. मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कोणत्या राज्याने या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश हा शब्द असणं अपेक्षित आहे, म्हणून हा प्रश्न चकवा असू शकतो. तर अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा लक्षात ठेवावे. विचारण्याच्या पाठीमागचा नेमका मथित अर्थ कोणता आहे? निश्चितपणे हा प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेमध्ये कॅन्सल होऊ शकतो किंवा यापैकी कोणताही पर्याय जरी नोंदवला तरी बरोबर मार्क मिळू शकतो. मात्र उत्तर लिहित असताना आपली भाषा जरी समोरच्याची व्याकरणिक दृष्टिकोनातून चुकलेली असेल तर आपली बरोबर असावी. त्या अनुषंगानं करंट अफेअर्स पाहावे. चला पुढच्या बाजूला जाऊया. प्रश्न क्रमांक 9. संगणकाच्या माध्यमातून सादरीकरण म्हणजेच प्रेझेंटेशन करण्यासाठी डॅश डॅश या प्रोग्रामचा वापर होतो.
पहा मित्रांनो, खालच्या बाजूला पर्याय दिलेले आहेत. पर्याय ए MS वर्ड, बी पेज मेकर, सी MS एक्सेल आणि डी MS पॉवरपॉईंट. सर्वांना या प्रश्नाचं उत्तर 100% कळालेलं असेल. पर्याय क्रमांक 9चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. MS पॉवरपॉईंट सॉफ्टवेअरचा वापर करून आपण प्रेझेंटेशन म्हणजेच सादरीकरण करू शकतो. मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका जी आहे तर ती माझीनोकरी.com यांच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांचे मनपूर्वक आभार. अशा प्रकारची कोणतीही प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असेल, कोणत्याही परीक्षेची असेल, तर कृपया करून तुम्ही ती प्रश्नपत्रिका आमच्याकडे वर्ग करू शकता. आम्ही तुमचे डिटेल्स निश्चितपणे आपल्या चॅनेलवर शो करू. आणि दुसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे आपण जो अभ्यास करतोय तर ते प्रश्न ज्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला दिसून येतात तर त्या ठिकाणावरून आपण ते वेचून घेणे आपलं कर्तव्य आहे. उदाहरणार्थ, जर समजा तलाठीची प्रश्नपत्रिका असेल तर त्यामध्ये मराठीचा पोर्शन आहे, सामान्य ज्ञानचा पोर्शन आहे, गणित अंकगणित बुद्धिमत्तेचा पोर्शन आहे, तर तो पोर्शन आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो आणि तो आपण व्यवस्थितरित्या वाचावा ही विनंती. त्या अनुषंगानं तुमच्याकडे कोणत्याही प्रश्नपत्रिका असतील तर निश्चितपणे तुम्ही आमच्याकडे वर्ग करू शकता. चला पुढच्या बाजूला प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय मानव अधिकार दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे? 25 मे, 25 एप्रिल, 25 जानेवारी, 25 मार्च. प्रश्न क्रमांक 10चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. मी या ठिकाणी मानवाधिकार दिन वाचत असताना मात्र ती चूक दुरुस्त करून परत एक वेळा मी प्रश्न वाचतो. खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून आपण घोषित केलेला आहे किंवा घोषित करण्यात आलेला आहे? तर तो 25 जानेवारी आहे, लक्षात ठेवावं. प्रश्न क्रमांक 11. सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? धुण्याचा सोडा, खाण्याचा सोडा, शेंदूर आणि मीठ. प्रश्न क्रमांक 11चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक बी, खाण्याचा सोडा. सोडियम बायकार्बोनेटला खाण्याचा सोडा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 12. खालील शब्दाचे अनेक वचनी रूप कोणते? युवती, युवत्या, युवती, वित्या यापैकी कोणतेही नाही. प्रश्न क्रमांक 12चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक बी, युवती हेच युवती या शब्दाचं अनेक वचनी रूप आहे, म्हणजेच याचं अनेक वचनी तेच असतं. प्रश्न क्रमांक 13. दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल? अपसरण चिन्ह, स्वल्पविराम, अपूर्णविराम, संयोग चिन्ह. प्रश्न क्रमांक 13चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक डी, म्हणजेच संयोग चिन्ह हे दोन शब्द जोडताना वापरले जाते. विसंगत घटक ओळखा. अर्थानुसार मासिक, कादंबरी, साप्ताहिक, पाक्षिक. प्रश्न क्रमांक 14चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक बी, कादंबरी. मासिक, साप्ताहिक आणि पाक्षिक हे विशिष्ट दिवसाला प्रकाशित होत असतात, मात्र कादंबरी ही केव्हाही प्रकाशित होत असते. पुढं प्रश्न क्रमांक 15. पुढचे प्रश्न हे बुद्धिमत्तेचे आहेत, त्यामुळं आपण ते स्किप करतो आहोत. प्रश्न क्रमांक 18. मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद अहमद यांनी कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? अच्छा, प्रश्न पहा मित्रांनो, हा तत्कालीन स्थितीमधला करंट अफेअर्सशी रिलेटेड प्रश्न आहे. मात्र मुंबईचे पोलीस आयुक्त, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, गृहमंत्री, राज्य गृहमंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल, त्यांचा क्रम, गव्हर्नर, विधान परिषदेचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, विधानसभेचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, लोकसभेचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, शिवाय राज्यसभा अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, पंतप्रधान, राष्ट्रपती, RBIचे गव्हर्नर. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे करंट अफेअर्सचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयांचे न्यायाधीश वगैरे. तर हे प्रश्न करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून सर्व आपण अपलोड केलेले आहेत. ते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे करंट अफेअरच्या व्हिडिओमध्ये, त्या ठिकाणाहून तुम्ही ते पाहून घेऊ शकता. आणि खास करून मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांना जर एखादा पुरस्कार दिलेला असेल तर तो आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर तत्कालीन स्थितीमधलं उत्तर पाहू. प्रश्न क्रमांक 18चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक डी, म्हणजेच सौदी अरेबिया. पुढच्या बाजूला जाऊया. प्रश्न क्रमांक 19.
खलबत्ता हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? गुजराती, हिंदी, पोर्तुगीज, कानडी. प्रश्न क्रमांक 19 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक डी, कानडी भाषेतून खलबत्ता हा शब्द मराठी भाषेत आलेला आहे. प्रश्न क्रमांक 20, अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द समारोप, आरोप, योगायोग, भक्तियोग. प्रश्न क्रमांक 20 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक बी म्हणजेच आरोप. पहा, अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द म्हणजेच आरोप होय. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 21, भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? अजित पारसनीस, अजित डोभाल किंवा दोवाल, अजित वाडेकर, सुब्रमण्यम. सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल. प्रश्न क्रमांक 21 बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अजित डोवाल म्हणजेच अजित डोभाल यांची नियुक्ती ही भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 22, राजा रवी वर्मा खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता? फोटोग्राफी, राजकारण, चित्रकला, बासरी. प्रश्न क्रमांक 22 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक सी म्हणजेच चित्रकलेसाठी राजा रवी वर्मा प्रसिद्ध होता. प्रश्न क्रमांक 23, वसंत. अच्छा, हा प्रश्न बुद्धिमत्तेचा आहे. पुढच्या बाजूला जे प्रश्न 24, 25 हे सुद्धा बुद्धिमत्तेचे आहेत. बुद्धिमत्ता अंकगणित यांचे प्रश्न आपण स्किप करतो आहोत. प्रश्न क्रमांक 30, सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले, गो ग आगरकर. तर प्रश्न क्रमांक 30 बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गो ग आगरकर म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर होय. प्रश्न क्रमांक 31, स्वतःशी केलेले भाषण या शब्दासाठी किंवा या समूहासाठी एक शब्द शोधा. मनोगत, भाषण, स्वगत, संभाषण. प्रश्न क्रमांक 31 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक सी म्हणजेच स्वगत. याला स्वतःशी केलेले भाषण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 32, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. वादळ आले आणि लोकांची पळापळ झाली. मिश्र वाक्य, केवल वाक्य, संयुक्त वाक्य, प्रधान वाक्य. प्रश्न क्रमांक 32 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक सी म्हणजेच संयुक्त वाक्य. वादळ आले आणि लोकांची पळापळ झाली हे संयुक्त वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 33, मला परीक्षेची भीती वाटते या वाक्यरचनेतील अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा. चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी. प्रश्न क्रमांक 33 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक सी म्हणजेच मला परीक्षेची भीती वाटते या ठिकाणी षष्ठीचा प्रत्यय आहे. वर, खाली, समोर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत? उभयान्वयी, विशेषण, शब्दयोगी अव्यय, गुणविशेषण. प्रश्न क्रमांक 34 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक सी म्हणजेच हे शब्दयोगी अव्यय आहेत. गणिताचे प्रश्न आपण स्किप करूया, पुढे चलूया. पहा, कोणत्या विषाणूच्या झपाट्याने होत चाललेल्या प्रसारामुळे जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 1 फेब्रुवारी 2016ला ब्राझीलसह अन्य देशांमध्ये आणीबाणीची घोषणा केली आहे. बर्ड फ्लू, इबोला, झिका, कॉलरा. प्रश्न क्रमांक 38 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक सी झिका व्हायरसमुळे. मित्रांनो, हा तात्कालीन स्थितीमध्ये आहे, मात्र सध्या कोरोनाशी संबंधित प्रश्न येऊ शकतो किंवा त्यासारखे जे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 39, आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो? 21 सप्टेंबर, 15 डिसेंबर, 21 जून, 12 जानेवारी. प्रश्न क्रमांक 39 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक सी म्हणजेच
21 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्र शासनाने कोणत्या खेळास साहसी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे? दहीहंडी, कबड्डी, खो खो, लंगडी. प्रश्न क्रमांक 40चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ए म्हणजेच दहीहंडी या खेळास महाराष्ट्र शासनाने साहसी खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रश्न क्रमांक 41. नेस्ले कंपनीच्या मॅगी उत्पादनात कशाचे प्रमाण जास्त असल्याने भारतीय खाद्य सुरक्षा आणि प्रमाणीकरण प्राधिकरणाने मॅगीच्या सर्व 9 उत्पादनांवर बंदी घातली होती? जस्त, सिसे व ॲजिनोमोटो, कार्बन ऑक्झॅलेट, डायमोनियम फॉस्फेट. प्रश्न क्रमांक 41चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. मॅगी किंवा नेस्ले कंपनीच्या मॅगी व इतर 9 उत्पादनांमध्ये सिसे व ॲजिनोमोटो याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 42 अंकगणितशी संबंधित आहे. पुढच्या बाजूला पुढचा प्रश्न घेऊया. पहा प्रश्न क्रमांक 47. भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण असे 2 भाग कोणत्या नदीमुळे पडलेले आहेत? नर्मदा, तापी, गंगा, गोदावरी. प्रश्न क्रमांक 47चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ए म्हणजेच नर्मदा या नदीमुळे भारतीय पठाराचे उत्तर भारतीय पठार व दक्षिण भारतीय पठार असे 2 भाग पडले आहेत. प्रश्न क्रमांक 48. भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या हक्कांचे हक्काचे संरक्षक कोण आहेत? संसद, राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालय. प्रश्न क्रमांक 48चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्हणजेच सर्वोच्च न्यायालय हे भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत केलेल्या हक्कांचे संरक्षक म्हणून कार्य करते. प्रश्न क्रमांक 49. थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती डॅश डॅशमुळे सुरक्षित राहतात? आर्द्रता, दवबिंदू, विशिष्ट उष्माधारकता, पाण्याचे असंगत आचरण. प्रश्न क्रमांक 49चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पाण्याच्या असंगत आचरणामुळे थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती सुरक्षित राहतात. प्रश्न क्रमांक 50. BCG लस डॅश डॅश रोगास प्रतिबंध करण्यासाठी वापरतात? क्षय, कॉलरा, पोलिओ, हिवताप. प्रश्न क्रमांक 50चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ए म्हणजेच क्षय रोगाच्या प्रतिबंधात्मक उपचार करण्यासाठी किंवा प्रतिबंध करण्यासाठी BCG लसीचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 51. महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा डॅश डॅश या राज्यासोबत आहे? कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 51चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक सी म्हणजेच मध्य प्रदेश राज्यासोबत महाराष्ट्राची सर्वाधिक लांब सीमा आहे. प्रश्न क्रमांक 52. बालकवी यांचे संपूर्ण नाव काय? विष्णू वामन शिरवाडकर, त्र्यंबक बापूजी ठोंबरे, विनोबा भावे, प्रल्हाद केशव अत्रे. प्रश्न क्रमांक 52चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे बालकवी यांचे संपूर्ण नाव आहे. प्रश्न क्रमांक 53. मानवी शरीरातील लाल रक्तकणिकांची निर्मिती कोठे होते? अस्थिमज्जा, जठर, यकृत, प्लीहा. प्रश्न क्रमांक 53चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए म्हणजेच अस्थिमज्जा या ठिकाणी मानवी शरीरामध्ये लाल रक्तकणिकांची निर्मिती होते. प्रश्न क्रमांक 54. बादरायण संबंध असणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. चांगली मैत्री असणे, दूरचा नातेवाईक असणे, जवळचा नातेवाईक असणे,
ओढून ताणून संबंध लावणे. प्रश्न क्रमांक 54 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक डी म्हणजेच ओढून ताणून संबंध लावणे. प्रश्न क्रमांक 55 बोलणारा या शब्दातील मूळ धातू कोणता? बोल, बोलणारा, बोलणे, बोलका. प्रश्न क्रमांक 55 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ए म्हणजेच बोल हा बोलणारा या शब्दातील मूळ धातू आहे. प्रश्न क्रमांक 56 छे छे या केवल प्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो? तुच्छता, तिरस्कार, आश्चर्य, विरोध. प्रश्न क्रमांक 56 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक डी म्हणजेच छे छे या केवल प्रयोगी अव्ययातून विरोध भाव व्यक्त होतो. प्रश्न क्रमांक 57 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? अशोक कुमार माथुर, अरुण कुमार जेटली, पी.एन. सिंघल, जन्नथ दास. प्रश्न क्रमांक 57 बरोबर उत्तर असेल प्रश्न क्रमांक 57 बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ए अशोक कुमार माथुर. या ठिकाणी पर्याय क्रमांक डी जे आहे मित्रांनो तर तिथं जगन्नाथ दास असं पर्याय असणं अपेक्षित आहे. असो प्रश्न क्रमांक 57 बरोबर उत्तर अशोक कुमार माथुर. प्रश्न क्रमांक 58 महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निदर्शक असे कोणते चित्र आहे? हाताचा पंजा, सिंह मुद्रा, चरखा, अशोक चक्र. प्रश्न क्रमांक 58 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ए म्हणजेच हाताचा पंजा. प्रश्न क्रमांक 59 जर कोणाला शेअर बाजारात उलाढाल करायची झाल्यास त्या व्यक्तीचे डॅश डॅश खाते असायला हवे. बचत खाते, चालू खाते, डिमॉट खाते, संयुक्त खाते. प्रश्न क्रमांक 59 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक सी म्हणजेच डिमॉट खाते असलेली व्यक्ती शेअर बाजारामध्ये उलाढाल करू शकते. प्रश्न क्रमांक 60 प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात किंवा विभागात पडतो? कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा. प्रश्न क्रमांक 60 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ए या कोकण या प्रादेशिक विभागात प्रतिरोध पर्जन्य पडते. पुढचे अंकगणितचे प्रश्न आपण स्किप करत आहोत. पुढच्या बाजूला जाऊया. प्रश्न क्रमांक 65 भारतातील डॅश डॅश प्रकल्प सुवर्ण चतुष्कोन या नावाने ओळखला जातो? दिल्ली, मुंबई, कन्याकुमारी, सिलचर. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, मुंबई, नागपूर, जयपूर, श्रीनगर, चेन्नई, कोलकाता आणि अहमदाबाद. प्रश्न क्रमांक 65 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक बी म्हणजेच दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता हा भारतातील सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 66 पुणे या शहरात डॅश डॅश संस्था आहे? राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, सैनिकी अभियांत्रिकी कॉलेज, सैनिकी वैद्यकीय महाविद्यालय, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 66 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक डी म्हणजेच वरीलपैकी सर्व. याचाच अर्थ पुणे शहरामध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, सैनिकी अभियांत्रिकी कॉलेज, सैनिकी वैद्यकीय कॉलेज आहेत. प्रश्न क्रमांक 67 श्वसनाचे विकार डॅश डॅश
यामुळे होतात ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 67 बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार होतात. प्रश्न क्रमांक 68 संपूर्ण लडाख प्रदेशाचे वर्णन डॅश डॅश असे केले जाते. पानझडी अरण्य, उष्ण वाळवंट, शीत वाळवंट, बर्फाळ प्रदेश. प्रश्न क्रमांक 68 बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच शीत वाळवंट असे लडाखचे वर्णन केले जाते. प्रश्न क्रमांक 69 MCOCA हा कशा संबंधित आहे. स्मगलिंग, धान्य पुरवठा, संघटित गुन्हेगारी, प्राणी क्रूरता. प्रश्न क्रमांक 69 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक सी म्हणजेच संघटित गुन्हेगारीशी संबंधित MCOCA हा आहे. प्रश्न क्रमांक 70 महाराष्ट्र CID मुख्यालय कोठे आहे. मुंबई, नवी मुंबई, कोल्हापूर आणि पुणे. प्रश्न क्रमांक 70 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक डी पुणे या ठिकाणी महाराष्ट्र CID मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 71 ED म्हणजे काय. प्रश्न क्रमांक 71 बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच एन्फोर्समेंट डायरेक्टरेट. प्रश्न क्रमांक 72 पोलीस कॉन्स्टेबल ची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते. मेजर नाईक, लान्स पोलीस कॉन्स्टेबल, नाईक कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल. प्रश्न क्रमांक 72 बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच नाईक कॉन्स्टेबल हे पोलीस कॉन्स्टेबलची पदोन्नती झाल्यानंतर पद मिळते. प्रश्न क्रमांक 73 खालीलपैकी दुर्मिळ पक्षी कोणता. हरियाल, शेकरू, माळढोक, मोर. प्रश्न क्रमांक 73 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक सी माळढोक हा दुर्मिळ पक्षी आहे. प्रश्न क्रमांक 74 नांदूर मधमेश्वर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे. वाघ, सिंह, माळढोक, पक्षी निरीक्षण. प्रश्न क्रमांक 74 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक डी म्हणजेच पक्षी निरीक्षण. प्रश्न क्रमांक 75 लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय. ते थंड आहे, ते गोड आहे, ते खारे आहे, ते पाणी गरम आहे. प्रश्न क्रमांक 75 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक सी लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते पाणी खारे आहे. प्रश्न क्रमांक 76 बलात्कार किंवा बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्ला यामुळे बळी पडलेल्या महिला व बालकांना कोणत्या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. सुकन्या, मनोधैर्य, संरक्षण आणि उज्ज्वला. प्रश्न क्रमांक 76 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक बी म्हणजेच मनोधैर्य योजनेअंतर्गत बलात्कार किंवा बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि ॲसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला व बालकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. प्रश्न क्रमांक 77 हा गणित बुद्धिमत्तेशी संबंधित आहेत. पुढचेही प्रश्न हे थोडेसे गणित बुद्धिमत्तेशी संबंधित आहेत ते आपण स्किप करून पुढच्या बाबीकडे जाऊया. पहा पुढं अंकगणित बुद्धिमत्ता. ओके 93 पर्यंत बुद्धिमत्तेचेच आहेत. प्रश्न क्रमांक 95 महाराष्ट्रात नागपूर जिल्हा हा कोणत्या खनिजाच्या साठ्याकरिता प्रसिद्ध आहे. तांबे, बॉक्साईड, लोह खनिज, मॅग्नीज.
प्रश्न क्रमांक 95चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक डी, म्हणजेच मॅग्नीजसाठी महाराष्ट्रातील नागपूर जिल्हा प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 76, खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. मित्रांनो, म्हणजे हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा ठरतो, कारण यातून आपल्याला 3 प्रश्न वेगळ्या स्वरूपाचे मिळतात. चला पुढच्या बाजूला जाऊया. पर्याय पाहू. श्यामची आई साने गुरुजी, करेचे पाणी आचार्य अत्रे, स्वामी रणजित देसाई, गीताई लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 96चं बरोबर उत्तर असेल. आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी सांगायची आहे आणि 96चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, म्हणजेच गीताई ही लोकमान्य टिळकांनी लिहिलेली नाही. आता श्यामची आई हे साने गुरुजींनी लिहिलेलं आहे, करेचे पाणी हे आचार्य अत्रे यांनी लिहिलेलं आहे, स्वामी ही रणजित देसाईंची कादंबरी आहे, तर गीताई ही एका समाजसुधारकाने लिहिलेली कादंबरी आहे. मात्र त्यांचं नाव तुमच्याकडून मला अपेक्षित आहे पर्यायामध्ये. तर लोकमान्य टिळकांनी ज्यामध्ये गीता शब्दाचा उल्लेख आहे असा एक ग्रंथ लिहिलेला आहे आणि तो ग्रंथसुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. नसेल तर मी उद्याच्या प्रश्नपत्रिकेच्या एक्सप्लेनेशन वेळी तुम्हाला निश्चितपणे त्याचं उत्तर सांगेल. चला पुढच्या बाजूला जाऊया. प्रश्न क्रमांक 97, डॅश डॅश हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी म्हणजेच शोषणासाठी जबाबदार असते. जीवनसत्व अ, जीवनसत्व ड, जीवनसत्व ई, जीवनसत्व के. प्रश्न क्रमांक 97चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक बी, म्हणजेच ड जीवनसत्व हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी शोषणास जबाबदार असते. प्रश्न क्रमांक 98, मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजे डॅश डॅश होय. सिंहावलोकन, पश्चिमा विभूकन, अधावलोकन, पुच्छावलोकन. प्रश्न क्रमांक 98चं उत्तर बरोबर असेल पर्याय क्रमांक ए, मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजेच सिंहावलोकन होय. प्रश्न क्रमांक 99, महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे. बेसॉल्ट, आंथ्रासाइड, ग्रॅनाइट, सिलिकॉन. प्रश्न क्रमांक 99चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ए, म्हणजेच बेसॉल्ट खडकापासून महाराष्ट्राचा बराचसा भूभाग बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 100, पहिले मराठी वृत्तपत्र कोणते. केसरी, काळ, दर्पण आणि दिग्दर्शन. प्रश्न क्रमांक 100चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक सी, म्हणजेच दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न. दर्पण कार किंवा दर्पण या वृत्तपत्राची स्थापना कोणी केली याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. नसेल तर उद्याच्या तासिकेमध्ये मी या प्रश्नाचं उत्तर 100% तुम्हाला सांगेल. उद्या एका वेगळ्या जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिकेसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.